नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये 15,000 पोलीस शिपाई भरती घेण्याची संमती देण्यात आलेली आहे. तर ही अतिशय आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि ज्या जाहिरातीची किंवा ज्या पोलीस भरतीची आपण प्रतीक्षा करत होतात, ती आता संपूर्णात येणार आहे. आणि पुन्हा एक आनंदाची बातमी म्हणजे 2022 व 2023मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ह्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगीसुद्धा देण्यात आलेली आहे. कोरोनामुळे काय झालं होतं की पोलीस शिपायांची जी भरती आहे ती होऊ शकली नव्हती. 2-3 वर्ष भरती न झाल्याने या कालखंडामध्ये बरेच कर्मचारी निवृत्त झालेले होते. त्यामुळे पोलीस शिपायांचा तुटवडा निर्माण झाला होता, अशी चर्चा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. आता यामध्ये पोलीस शिपाई हे 10,908 पदे आहेत. वाहन चालक 234 पदे आहेत. बॅट्समन 25 पदे आहेत. सशस्त्र शिपाई 2,393 पदे आहेत आणि कारागृह शिपाई 554 पदे आहेत. असे पदे आहेत आणि जवळपास 15,000 पदांची ही भरती असणार आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी आपल्यासाठी खूप मोठी असणार आहे. तर मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात या जागा असणार आहे. या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. तर आपण आता जोमाने तयारीला लागणे खूप गरजेचं आहे आणि ही भरती प्रक्रिया 1 ते 2 महिन्यामध्ये सुरू होणारच आहे. त्यामुळे सिरियसनेसपणा घेऊन आपण मैदानी चाचणीचा तसेच पेपरचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे. ते म्हणतात ना, की अभी नहीं तो कभी नहीं. आता नाही तर कधीच नाही. कारण की खूप मोठ्या प्रमाणात आता जागा उपलब्ध होणार आहे. 15,000 जागा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही भरती होणार आहे. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे वर अभ्यास करून आपल्याला चालणार नाही आहे. कारण स्पर्धा खूप वाढलेली आहे. त्यामुळे जो आपला अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये आपल्याला जे 4 घटक सांगितलेले आहे, मराठी व्याकरण, सामान्य अध्ययन, गणित व बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. तर यांच्या उपघटकांचा सुद्धा खूप बारकाईने अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. कारण की तेव्हाच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकता. कारण की उपघटक तुम्हाला कोणकोणते आहेत त्यामध्ये आणि व्यवस्थित त्या उपघटकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही 100% 2025च्या भरतीमध्ये पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न साकारू शकता. जर आपल्याला हे उपघटक 4 घटकामधले मुख्य जे 4 घटक आहेत त्यामधले जर तुम्हाला उपघटक माहीत नसेल, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक पाठवतो. त्यावरती जाऊन आपण व्यवस्थित उपघटक कोणकोणते आहेत ते व्यवस्थित सविस्तर लिहून घ्या आणि त्यावरती अभ्यास करा. तरच आपण यशस्वी होणार आहे. तर चला मित्रांनो, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. सगळ्यांनी जोमाने तयारीला लागा. तसेच मी आशा करतो की आपण या भरतीमध्ये यशस्वी व्हालच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.